बिरजू महाराजांच्या दृष्टीने कथ्थक हे फक्त नृत्य नव्हतं। ते म्हणतात की नृत्य हे शरीराने सुरू होतं पण मनाने पूर्ण होतं। त्यांच्या प्रत्येक पावलांमध्ये नजाकत असे आणि त्यांच्या नजरेतून नृत्य बोलायचं। कलाश्रममध्ये कथ्थक ही फक्त कला नव्हती तर ती एक जीवनशैली होती। शोध, प्रयोग, परंपरा, शास्त्र या सगळ्यांचा सुंदर संगम त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला। बिरजू महाराजांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली। त्यातील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय नावं म्हणजे फाग लीला, मालती माधव, कुमार संभव। त्याचबरोबर देवदास, देड इश्किया, उमराव जान, बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराजांनी नृत्य दिग्दर्शन सुद्धा केलं। त्याच्याशिवाय सत्यजित रे यांच्या शतरंज के खिलाडी या चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा केला। बाजीराव मस्तानी मधलं मोहे रंग दो लाल त्याचं त्यांनी केलेलं नृत्य दिग्दर्शन आत्ताच्या काळातलं सगळ्यात संवेदनशील कथ्थक रचना मानली जाते। बिरजू महाराज हे फ्युजनच्या विरोधात नव्हते, पण ते म्हणायचे की परंपरेचा पाया मजबूत ठेवा। फ्युजन हे सौंदर्यासाठी असावं पण परंपरा त्याच्यामध्ये विसरता कामा नये। त्यांनी कथ्थकला लोकांच्या जरा नजरेत आणलं आणि तेही त्याचा शास्त्रीय दर्जा कमी न करता। तर वादनात तबला आणि पखवाज याचा त्यांनी केलेला अभ्यास कलाकारांना आजही प्रेरणा देतो। बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, कालिदास सन्मान हा सुद्धा मिळाला। बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली। संगीत नाटक अकादमीत तर ते कितीतरी वर्ष कार्यरत होते आणि कथ्थकला आधुनिक काळानुसार एका अभ्यासक्रमात आणण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे पंडित बिरजू महाराज।